हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, मी मुंबईला आलो होतो. तो मी विचार केला की आपण आता नाशिकच्या खूप साऱ्या मिसळ तर एक्सप्लोर केल्याच आहे, आपण एक ठाण्याची पण मिसळ एक्सप्लोर करूया. सो आता आपण चाललोय ठाण्याची फेमस मिसळ जी आहे मामलेदार मिसळ, आणि हा व्हिडिओ थोडासा कंपॅरिझन व्हिडिओ बनणार आहे की नाशिकची मिसळ बेस्ट आहे की ठाण्याची. सो बघूया, तुम्हालाही दाखवतो. सो स्टे ट्यून. सो ठाणे स्टेशनला उतरलोय मी आता, आणि तिथून जवळच आहे वॉकेबल डिस्टन्सवर. तुम्ही स्कायवॉक घेऊन पण जाऊ शकताय. सो फ्लायओव्हरवरून उतरल्यानंतर लगेच तुम्हाला थोड्याच अंतरावर मामलेदार मिसळचं स्पॉट लागणार आहे. आणि तुम्ही बघतायत की दुपारी 12 वाजून गेलेले आहेत, पण तरीसुद्धा लोकांची गर्दी जी आहे ऑलमोस्ट तेवढीच आहे. आणि दुसरं लँडमार्क म्हणजे जिल्हा परिषद ठाणे बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही बघतायत की त्यांची ती लाईन आहे. आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक डिसेंट ॲम्बियन्स मिळणार आहे, जो चांगला ॲम्बियन्स आहे मिसळ स्पॉटसाठी. आणि वेटिंग पिरियड हार्डली 10 ते 15 मिनिट आहे. मी मीडियम लेवल तिखट मिसळ मागवली होती आणि ती लगेच अवेलेबल पण झाली होती. तर तुम्ही बघू शकतात की मिसळ 2 पाव आणि लिंबू असं त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. आणि मी सोबत लस्सीसुद्धा ऑर्डर केली होती. ओव्हरऑल जर कॉस्टिंग म्हणाल तर मिसळ 70 ते 75 रुपये आणि लस्सी 50 रुपये. सो इट वॉज अ गुड पॅकेज विथ अ गुड ॲम्बियन्स. आणि संडेला तुम्ही एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी येऊ शकताय तिथे. सो झाली आता आपली मिसळ खाऊन, आणि मी परत ठाण्याहून रिटर्न आलेलो आहे. तर फीडबॅक द्यायचा म्हणजे तर ठीक आहे, म्हणजे ठाणेकरांसाठी ती मिसळ भारी आहे, पण आपल्या नाशिककरांना मे बी ती एवढी भारी नाही वाटणार, कारण आपली नाशिकची मिसळच बेस्ट आहे. आणि इंग्रेडियंट्स जर म्हणाल तर वेगळे होते इंग्रेडियंट्स आपल्या नाशिकच्या मिसळपेक्षा, आणि टेस्ट वाईज पण मसाले वाईजही खूप वेगळे होते. सो ऑफकोर्स आपण नाशिककरांना तर मला नाही वाटत ती आवडेल, पण जर ठाण्याला आलं काही वेगळं खाण्याची इच्छा झाली, थोडंसं तिखट वगैरे, तर नक्कीच तुम्ही विचार करू शकतायत. मी 8 on 10 देईन त्या मिसळला, कारण बिंग अ नाशिककर नाशिकचीच मिसळ 10 on 10 आहे. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.